जी शिक्षण आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांच्या जुलै पेड इन ऑगस्ट पगारासंदर्भात पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कोणते ते लाभ कोणत्या सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना अनुज्ञेय होणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असताना महागाई भत्ता वाढीचा GR अजूनही निर्गमित झालेला नाही, परंतु जुलै पेड इन ऑगस्ट पगार पेन्शन संदर्भातला अनुदान वितरण करण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 24 जुलै 2025 रोजी निर्गमित केलेला आहे। जुलै पेड इन ऑगस्ट पगार म्हणजेच महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025-26 अनुदान वितरण करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, परंतु अनेक सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती की महागाई भत्ता जो आहे थकबाकीसह जुलै पेड इन ऑगस्ट पगारासोबत मिळेल, परंतु या संदर्भातला निर्णय जो आहे तो अधिकृत अजूनही झालेला नाही। वित्त विभागाकडे हा प्रस्ताव जो आहे तो अजूनही पेंडिंग आहे, त्यावरती निर्णय झालेला नाही, परंतु जुलै पेड इन ऑगस्ट पगारासंदर्भातला पेन्शन संदर्भातला अनुदान वितरण करण्यासंदर्भातला निर्णय अखेर आज निर्गमित झालेला आहे। त्यामुळे जुलै पेड इन ऑगस्ट पगार पेन्शन ज्या आहेत आता सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना, विशेषतः शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी निर्गमित असलेले जे कर्मचारी आहेत, पेन्शनधारक आहेत, त्यांना विहित वेळेत होणार आहे। समोर स्क्रीनवर आपण हा शासन निर्णय जो आहे तो पाहू शकताय। या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जुलै पेड इन ऑगस्ट पगार पेन्शन जे आहे त्याचं अनुदान वितरित झालेलं आहे, त्यामुळं जुलै पगार जो आहे तो विहित वेळेत होणार आहे। जुलै पगार पेन्शन जे आहे ते आता कर्मचारी पेन्शनधारकांना विहित वेळेत मिळणार आहे, परंतु महागाई भत्त्यासंदर्भात अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे। कदाचित गणपती उत्सवाच्या निमित्तानं ऑगस्ट महिन्यामध्ये हा निर्णय होऊ शकतो, त्यामुळे निश्चितच ऑगस्ट पेड इन सप्टेंबरमध्ये महागाई भत्त्याचा थकबाकीसह जो फरक आहे तो मिळू शकतो। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण शासन निर्णय। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांच्या मध्ये नक्की शेअर करा, आपले काही प्रश्न असतील नक्की कमेंट करा। धन्यवाद।